गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्योतिष वर्गाला मी वंदन करतो. आणि माझा विषय आहे व्हॅरिएशन इन विंशोत्तरी दशा. आता हे व्हॅरिएशन म्हणजे काय, परत की आपण नेहमी चंद्राच्या नक्षत्रापासून विंशोत्तरी दशा वापरत असतो, पण बरेचदा लक्षात येतं आपल्याला की सगळं गुडी पिक्चर असताना आपल्या आयुष्यात तसं घडत नाही. मग का घडत नाही? मग कोणत्या त्याचे आपल्याला ॲक्शन किंवा इव्हेंट आणि रिस्पॉन्स एकत्र येत नाही. मग हे काय, याचं कारण काय आहे, यावर आपण थोडासा विचार करू. थोडक्यात ज्योतिष म्हणजे जातकाच्या आयुष्याचं कालनिर्णय करणारं शास्त्र आहे. आता कालनिर्णय करायचं शास्त्र आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला पॅरामीटर्स लागतील. आणि या पॅरामीटर्स म्हणजे काय असतात? विविध प्रकारच्या दशापद्धती. आता ह्या दशापद्धती आपण पाहिलेल्याच आहे. ग्रहदशा आहे, म्हणजे नक्षत्रदशा, राशीदशा, आणि काही आपण भावांश दशा म्हणतो, जी आपल्याला कालचक्र दशामध्ये वापरू शकतो आपण त्याला. आता नशेमध्ये सर्वात महत्त्वाची दशेमध्ये जर आपण पाहिली तर ही विंशोत्तरी दशा सर्वसामान्य आहे, सगळीकडे वापरलेली आहे आणि अतिशय प्रसिद्ध आहे. आता हे विंशोत्तरी दशा म्हणजे 120 वर्ष, विंशोत्तरी शतकानंतर 120 वर्ष आयुष्य जातकाचं का ठरलं? त्याच्यात दोन प्रवाद आहे. एक म्हणतो आपण की जे गंडांत येतात 120 अंशावरून त्याच्यावर 120 झाला, तर दुसरं म्हणतात श्रीकृष्णाचं आयुष्य 125 वर्ष होतं म्हणून 120 वर्ष. याप्रमाणे जातकाचा आपला हा विचार त्यांनी केलेला आहे, या कलियुगात केलेला आहे. मग हे सगळं करताना घडणारी आयुष्यात घडणारी घटना आणि त्याचा रिस्पॉन्स किंवा ती कृती केव्हा घडते हे आपल्याला दशेवरून सोडतात. मग दशा म्हणजे शेवटी कसं असतं, दशा हा म्हणजे एक्सपिरियन्स ऑफ टाईम, याला दशा म्हणू शकतो. कालाचा अनुभव जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला येतो ती दशा, आणि ती दशा पद्धती योग्यप्रमाणे वापरली की नाही हे आपल्याला कसं करायचं याबद्दल आपण थोडक्यात उहापोह करणार आहे. मग हे करताना आपण पाहतो की साधारणतः आपण ह्या त्या पण कुंडली घ्या फक्त हां. आता ही एक जनरलाइज कुंडली दाखवली आहे याच्यात लिहिलं आहे. पाहता तर मी की याच्यात जेव्हा जातकाचा जन्म चंद्र हा लग्नात, चतुर्थात, सप्तमात आणि दशमात असतो, तेव्हा जातकाच्या जन्म नक्षत्राप्रमाणे, चंद्राच्या जन्म नक्षत्राप्रमाणे येणारी दशा ही त्याला व्यवस्थित लागते. मग लग्न म्हणजे काय? उदयचंद्र. लग्नात असलेला चंद्र हा उदयचंद्र असतो. याच्यावर या व्यक्तीचा आपल्या सगळ्या इंद्रियावर चांगला अंमल असतो. आणि उदयचंद्र इंद्राचा याच्यात हे आहे आणि सर्व इंद्रियावर कंट्रोल करतो, म्हणजे त्याला आपण वजेंद्रसुद्धा म्हणू शकतो. आणि लग्नामधील ग्रहपणसुद्धा जातकाच्या इंद्रियावर कंट्रोल करतात, जातकावर अंमल करत असतात, याला म्हणतात. चतुर्थ स्थान हे आपण पाहतो तर चतुर्थ स्थान हे जलचंद्र किंवा याला यमचंद्रसुद्धा असं तुम्ही म्हणू शकता. आणि यमचंद्र म्हणतो आपण त्याला. इथला चंद्र अत्यंत बलवान असतो. हा या जातकाला आपल्याला स्वतःला कधी कमजोर समजत नाही, तो असा अत्यंत बलवान असतो. तिसरा आहे अस्तचंद्र, याला वरुणचंद्र म्हणतात. इथला चंद्र कसा असतो? हा इमोशनल जास्त होतो. आपण मग पाहतो पाऊस आहे, नंतर थोडंसं पावसाळी हवामान आहे, ॲटमॉस्फिअर आहे, याचा विचार याच्यासाठी करता येतो, पण मोस्टली तो इंद्रचंद्र असतो. आणि शेवटचा जो आहे दशमातला चंद्र, याला स्वर्गचंद्र असं म्हणतात. कारण की दशमस्थानाला आपण स्वर्ग म्हणतो ना, तर स्वर्गचंद्र म्हणतात. आपण पाहतो की जातकाच्या दशा, या ग्रहदशा जर पाहिल्या आपण तर लग्नापासून सुरू होतात. मग 9 दशा झाला म्हणजे त्याचं 120 वर्ष होतं. पुढचा 10वं स्थान काय? मग स्वर्गस्थान, दफनभूमी, कर्म, हेच आहे, म्हणून दशमस्थान त्याला. आणि हे आपण हा विचार केलेला आहे. नंतर मग आपण पाहतो हे 4 भाव झाले. 2 भाव आहे आपले कोणाचे, पंचम आणि नवम स्थान. आता हे पंचम स्थान म्हणजे आपलं ज्ञान आहे. हे ज्ञान कोणतं की हे ज्ञान सर्वश्रुत ज्ञान आहे. सगळ्यांना हे ज्ञान माहीत असतं. तुम्ही काही नवीन इन्व्हेंट केलेलं नाही किंवा त्याच्यात रिसर्च केलेलं नाही, सर्वांना माहीत असतं. कारण की सोसायटी नोज ऑल दिस थिंग. त्या सोसायटीला माहीत आहे, समाजाला माहीत आहे, हे ज्ञान आपल्याला माहीत असतं. पण नवम स्थानाचं ज्ञान काय? हे ज्ञान हे वेदापासून आलेलं आहे, गुरूंपासून शिकलेलं आहे. याच्यात काही तुम्ही इनोव्हेटिव्ह केलेलं आहे आणि हे इनोव्हेटिव्ह केलेलं ज्ञान आपल्याला नवम स्थानापासून मिळतं. याच्यासाठी तुम्हाला गुरुचा उपदेश आणि गुरुकडून येणारं मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. याप्रमाणे आपण पाहिलं. मग
चंद्र, केंद्र आणि कोन असे हे 6 भाव जे आहे कुंडलीचे, यासाठी जन्माच्या चंद्र नक्षत्रापासून येणारी विंशोत्ती दशा ही बहुंशा लागते, म्हणजे 90% म्हणा किंवा जास्ती लागते, आणि बरेचदा ती लागते. मग हे करताना आपण पाहतो की मग बाकीच्या 6 स्थानाचा काय विचार करायचा. मग जेव्हा चंद्र 2, 6, 8 आणि 12 या स्थानात असतो आणि 3 आणि 11 या स्थानात असतो, तेव्हा जन्मचंद्रापासून काढलेली विंशोत्तरी दशा याचा ॲक्शन आणि रिस्पॉन्स याचा मेळ बसत नाही. मग हा मेळ बसत नाही. मग याच्यासाठी एक रेफरन्स जातक पारिजातमध्ये त्यांनी केलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे यासाठी तुम्ही नवतारा दशा पहा. आता नवतारा म्हणजे काय? नवतारा सगळ्यांना माहीत आहे, नवीन सांगायचं काम नाही. पण तरी पण सांगून देतो. जन्म नक्षत्रापासून क्रमाने येणाऱ्या साड्या. मग जन्म, संपत, विपत, क्षेम, उत्पन्न दशा म्हणजे प्रत्यय म्हणतो आपण त्याला, साध्य, वध, मित्र, याला दुसरं नाव आहे आधान. मग याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे, आचार्य म्हणतात त्यांना की मग जेव्हा ह्या 6 स्थानात जन्म असतो, म्हणजे 2, 6, 8, 12, 3 आणि 11 यासाठी विविध दशा वापरताना तुम्ही क्षेमदशा, उत्पन्न दशा, आधान दशा वापरायचा. मग ह्या 3 दशा वापरायच्या आपल्याला, पण या 6 स्थानासाठी पाहिजे. मग कोणत्या स्थानासाठी कोणती दशा वापरायची? जेव्हा चंद्र 2 आणि 6 भागात असतो तेव्हा क्षेमदशा वापरायची. आता क्षेमदशा हे नक्षत्र जन्म नक्षत्रापासून 4थं नक्षत्र आहे. आणि जेव्हा चंद्र 8 आणि 12मध्ये असतो तेव्हा आपल्याला उत्पन्न दशा वापरायची आहे. आणि 3 आणि 11मध्ये असताना हे आपल्याला आधान दशा वापरायची आहे. यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायचा. 3 आणि 11मध्ये उत्पन्न आणि 8 आणि 12मध्ये आधान दशा वापरायची आहे. मग आपल्याला काय करायचं हे पाहायचं आहे. त्याच्या आपण जे आता मी एक शब्द वापरला होता की देअर इज अ डिफरन्स बिटवीन इव्हेंट आणि ॲक्शन किंवा इव्हेंट आणि रिस्पॉन्स. ते का घडतं? हे घडायचं कारण म्हणजे छायाभाव. एक पुढचं घ्या, पुढे एक कुंडली आहे, कुंडली पुढे हां, नुसती साधी कुंडली आहे. हां, हे बाज तीच. आता हे छायाभाव मी म्हटलं आहे. आता आपण पाहतो की लग्नपासून सप्तम ही आपल्या विंड फ्लोची डिरेक्शन आहे, म्हणजे वायू या दिशेने वाहत असतो. आणि त्याच्यात पाहतो आपण की हा जो पहिला भाग आहे लग्न ते सप्तम, हा आपला कोणता भाग आहे? अदृश्य भाग म्हणतो आपण त्याला. हा अदृश्य भाग आहे. इथे टोटल अंधार आहे आणि इथे टोटल आहे. आणि या भागात राहूचा चंद्रावर असर पडत असतो. आणि हा असर पडताना चंद्र हा कुठेतरी प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये येतो असतो. आता प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये असताना या भागात येतो चंद्र, त्याला प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये येतो. 2, 6, 8, 12मध्ये असताना. आणि नंतर हे काय दाखवतं आपल्याला की इथेच कुठेतरी भीती वाटणं त्याला किंवा काही वाटणं असं होऊ शकतो. मग 2 आणि 6मध्ये आपण पाहिलं तर इथे त्याला राहूला मंगळाची एनर्जी मिळत असते. आता ही मंगळाची एनर्जी का मिळते मी सांगतो तुम्हाला. आपण आता सूर्योदय सकाळी उठतो, दिवसभर आपलं संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्योदय तो सूर्यास्त आपण आपली एनर्जी आपल्या उपजीविकेसाठी खर्च करत असतो. कुठे नोकरीला जातो, कुठे काही जातो. आणि संध्याकाळी येतो तर घरी आपण आल्यावर काय करतो? आपण एनर्जी गेन करत असतो. तर इथे ही एनर्जी गेन करत असताना याला हंगर एनर्जी म्हणतात. ही हंगर एनर्जी कोण देतं आपल्याला? मंगळ देतं. आणि ह्या मंगळच्या याच्यात असल्यामुळे ह्या तिथे ठिकाणी आपल्याला ही उष्ण एनर्जी, तेव्हा याला काय म्हणतो आपण? त्याला हॉट एनर्जीच म्हणू जास्तीत जास्त. ते हॉट बर्न्स म्हणा किंवा असं म्हणू शकता. त्यामुळे 2 ते 6 स्थान ही साधारणतः गरम असतात आणि इथे तुम्हाला दुःख, भय हे दर्शवतात. आता अष्टमातील चंद्र आणि व्ययातील चंद्र. तर अष्टमातील चंद्र जो असतो हे सतत यांना कुठेतरी एक विशिष्ट भय वाटत असतं. कुठल्या तरी माझ्याकडनं हे चांगलं झालंच नाही, माझ्याकडनं हे होणारच नाही, मी काय करू? आणि या भयाच्या ह्याच्यानी ते काम करायला बघते. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून ते काम करायला सुरुवात करतात. यावेळी परत चंद्र प्रोटेक्टिव्ह मोडमध्ये होतो आणि तेव्हा याला शनीची एनर्जी मिळते. शनी, आता शनीची एनर्जी म्हटलं तर शनी आपला अष्टमस्थान पाहिलं, ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो वगैरे म्हणतो. तर शनी छोटी थंड असतो ना, तर ॲज गुड ॲज डेड पर्सन.
तर ते थंडी असतात. तर हे कोल्ड बर्न्स मिळतात आणि त्यामुळे आपण ह्या इथे आधान दशा वापरतो. ह्या दशा वापरताना याचा आपण उपयोग केलेला आहे. हा छायाभावाचा आपण विचार केला आहे. मग 3 आणि 11साठी काय होतं, इथे सगळे प्रॉब्लेम केतूमुळे होतात. आता हे पहिले मी एक सांगायचं विसरलो की जेव्हा पण राहूमुळे प्रॉब्लेम होतात तर हा राहू तिथे त्या भागात काय करत असतो याच्यासाठी आपल्याला बाधक संकल्पना ही महत्त्वाची असते. तो एक अनदर विषय आहे, स्वतंत्र विषय आहे. आणि राहूचं बाधकामधील चलन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे तो राहूचा छायाभाव घेतला आहे. दुसरं, आता 3 आणि 11मध्ये आपल्याला हे वापरायचं आहे. त्याच्यात केतूमुळे उत्पन्न होणारे स्थिती होते. एखादा आपल्याला पाहतो वीज चमकते आपल्यासमोर आणि आपले डोळे दिपून जातात. त्यामुळे कुठे काही क्षणापुरतं आपल्याला अंधकार जाणवतो. आणि केतूमुळे असंच होतं की आयुष्यात काही अशा घटना घडतात की त्याला आपल्या अजाणतेप्रमाणे होणाऱ्या चुका, बऱ्याचशा चुका अजाणतेप्रमाणे होत असतात आणि ते होतात त्या चुका होतात त्या 3 आणि 11 ह्या स्थानात असलेल्या चंद्र असल्यामुळे होतो. तर याप्रमाणे आपण करतो. याच्यासाठी आपल्याला उत्पन्न दशा ही वापरावं लागतं. ही थोडकी एक आपल्याला त्याच्या मागची संकल्पना घेतली होती. तर हे करताना आपल्याला माझ्याविषयी काही केस स्टडीज आहे. तर पहिली केस स्टडी मी किती वेळ बोलू शकतो पहिले सांगून द्या. हां, 3च मिनटं आहे. ओके, मग मी एकच केस स्टडी सांगतो. हां, कारण की मग आता एक केस स्टडीज म्हणजे लेटेस्ट, बाकीच्या घेत नाही. 15 केस स्टडीज माझ्याविषयी आहे. पण तुम्ही एक त्याच्यातलं शेवटचा केस स्टडी म्हणून एक कुंडली आहे. ह्याच्यात नाही, स्वतंत्र PDF मध्ये आहे. पहा, 2 PDF दिल्या होत्या मी तुम्हाला. कारण की या केस स्टडीशिवाय तुम्हाला ह्या सगळ्या दशा उत्पन्न समजणार नाही आहे. पण कालाची मर्यादा ओळखून आणि दशेबद्दलच बोलायचं तर मला कार्याची मर्यादा ओळखलीच पाहिजे. ही एक केस स्टडी आहे. जातकाचा जन्म आहे 9 फेब्रुवारी 1948 8 वाजता सकाळी अमरावतीला झालेला आहे. आता याचा कुंभ लग्नाची कुंडली आहे आणि व्ययात मकरेचा चंद्र आहे रवीसोबत. अमावस्येचा जन्म आहे, व्यतिपात नक्षत्र आहे. पहा, सतत कुठेतरी इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, स्वतःच्या आपल्या भयात माझ्याकडे लक्षच नसतं, स्वतःकडे लक्ष ओढून घ्यायचा प्रयत्न करणं, अशी या लोकांची हे होते. तर आता हा व्ययामध्ये चंद्र आहे म्हणून यांना आधान नक्षत्राची पण दशा लावली. यांचं जन्म नक्षत्र होतं श्रवण चरण द्वितीय आणि चंद्र याचा स्वामी आहे. आणि आधान नक्षत्र याचं भरणी शुक्रापासून सुरू होतो. आत्माकारक या व्यक्तीचा गुरु आहे आणि दाराकारक शुक्र आहे. तर पहिला याच्या आयुष्यात येणारा इन्सिडेंट्स मी सांगतो की साधारणतः या व्यक्तीच्या आयुष्यात मार्च 2022मध्ये अचानक एक घटना घडली. कुठेतरी बाहेर जायची तयारी करून राहिले सगळे आणि पत्नीला चक्कर येऊन ती पडते आणि तिला ब्रेन स्ट्रोक होतो. ही घटना अचानक घडलेली आहे. कुठेही याचा नॉर्मल जे आपण 75 दशा पाहतो चंद्राच्या नक्षत्रापासून याचा रिस्पॉन्स मिळत नाही. या घटनेचा ॲक्शन हे आढळत नाही. मग हे पाहिल्यावर लक्षात येतं की यांच्यासाठी आपण आधान दशा जमावू. मग आधान दशा आम्ही काढली आणि भरणी नक्षत्राच्या याच्यामध्ये शुक्राची आधान दशा सुरू होती. तर ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला शनीची महादशा, बुधाची अंतर्दशा होती. ही 7 जुलै 2020 ते मार्च 2023पर्यंत होती. आणि शनी हा राशीस्वामी आहे. त्याचा हा राशीस्वामी असून तो काय कुठे आहे? षष्ठात आहे ना? षष्ठात आहे. पहा, शनी हा षष्ठात आहे, कर्केमध्ये आहे आणि म्हणजे सप्तमाच्या व्ययात आला आहे. कुठेतरी पत्नीशी संबंधित आला त्याला. त्याचा डिस्पोजिटर चंद्र, हां, त्याचा डिस्पोजिटर चंद्र रवी आहे ना. ते दिसत रवी हा चंद्रासह लग्नाच्या व्ययामध्ये आला आहे, परत आलेला आहे. आणि हा अमावस्येचा चंद्र आहे. तो स्वतःपासून षष्ठात गेलेला आहे, परत सप्तमापासून षष्ठामध्ये गेलेला आहे. आणि केतू आणि सप्तमात षष्ठामध्ये आहे. आणि सप्तमात मंगळ पण पहा, मंगळ हा मघा नक्षत्राचा आहे. इथे केतू पण आलेला आहे, केतू स्वामी आहे. आणि केतू नवमात
केतू नवमात आहे. नवम स्थान हे धर्मपत्नीचं स्थान ठरवतो आपण. तो आणि उपपदाबरोबर सुद्धा आहे. तिथे उपपद पण आहे का? पहा उपपद कुठे आहे त्यांचं? नवमात उपपद बरोबर आहे. त्यामुळे त्याचा आता ह्या नवम स्थानाचा जो डिस्पोजिटर आहे हा शुक्र हा दाराकारक आहे. म्हणजे सगळे संबंध एकूण हे दाराकारक पत्नी याच्याशी ठरलेले आले आणि त्यामुळे असा त्रास झाला. आणि तसंच मग हा त्रास कोणाला झाला? बुध कोण आहे त्यांचा? बुध पहा. बुध हा अष्टमेश आहे आणि पंचमेश आहे. म्हणजे आरूढ लग्नाशी त्यांचा संबंध आला. तिथे A7 आला, परत दारापद आला आहे तिथे. आणि त्याच्यात ती मांदी पण आलेली आहे, मांदी आली आहे आणि हे आलं. आणि लग्न आणि तो कुठे बुध कुठे पडलेला आहे? पंचमास आहे आणि त्याची सरळ दृष्टी सप्तमावर आली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्याच्या पत्नीशी घडलेली ही घटना आपल्याला आधान लग्नाप्रमाणे जेव्हा आधान विंशोत्तरी दशाप्रमाणे जर काढली, आधान नक्षत्राच्या प्रमाणे काढली तेव्हाच हे टॅली झालं. आणि चंद्राच्या जन्म नक्षत्रापासून ही टॅली झालेलं नाही. ही एक घटना त्याच्या आयुष्यात घडली. दुसरी एक घटना त्याच्या आयुष्यात जेव्हा घडली आणि एक सांगायचं राहील तुम्हाला की ज्यावेळेला ही घटना घडली मार्च 2022 त्यावेळेला त्याला शनी बुध राहू ही दशा सुरू होती. आणि ही राहू अचानक घटना देतो. त्यामुळे शॉकिंग इव्हेंट जे म्हणतो ना आपण ते त्याला मिळालं. अजूनपर्यंत त्या व्यक्तीची पत्नी आहे त्या स्टेजमध्ये आहे आणि 3 वर्ष झाले, त्याच्यात काहीही फरक झालेला नाही. दुसरी यांच्या आयुष्यात घडणारी घटना, अचानक घडणारी घटना, 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधून 51,65,000चा सायबर क्राईम झाला. अचानक, कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हता. मग ही घटना कशी आली ही आपण त्याला पाहू सोडायचं. यावेळेला त्यांना शनी शुक्र ही दशा सुरू होती. म्हणजे मे 2024 ते 7/2027 या काळामध्ये शनी शुक्राची दशा सुरू आहे आणि प्रत्यंतर दशासुद्धा शुक्राची होती. आणि ती 18 मेपर्यंत मे 24 ते 18/11 म्हणजे नोव्हेंबर 18 नोव्हेंबरपर्यंत अशी होती. आता हा शुक्र जर पाहिला तर या व्यक्तीचा शुक्र हा भाग्येश आहे, भाग्यात केतू आहे. त्यामुळे अचानक होणारी चूक. आता मी मगाशी सांगितलं आहे की ब्लाइंडिंग लाईट जो हे होतो, ब्लाइंडिंग लाईट, त्याच्यामुळे आपल्याला समोरचं काही दिसत नाही आणि आपल्या याच्यात अजाणतेप्रमाणे काही चुका होतात. बऱ्याचदा आपण पाहतो की मग या चुकामध्ये तुमच्या कुठलं डायग्नोसिस होत नाही रोगाचं, चुकीने औषध घेतलेलं होतं किंवा काही अशा चुक्या होऊ शकतात आणि त्यांनी पाहायचं. तर यांनी कुठेतरी आता ही चूक कशी झाली असेल बा यांच्या आयुष्यात? तर कुठेतरी आपण मोबाईल पाहताना म्हणा, काही म्हणा की एखादी लिंक जातो आणि आपण पाहतो आजकाल मोबाईलवर इतक्या लिंक येतात, अमुक करा तमुक करा, याचा फायदा होतो त्याचा फायदा होतो. त्या याच्यात कुठली तरी लिंक यांच्याकडनं प्रेस झाली, मोबाईल हॅक झाला आणि त्यामुळे हा सायबर क्राईम झाला. मग याच्यात पाहिलं तर भाग्य शुक्र हा स्वतःपासून कुठे आहे पहा, याच्या अष्टमात पडलेला आहे. तो भाग्यस्थानापासून अष्टमात पडलेला आहे आणि अष्टमात पडायन तो कुठे आहे? धनस्थानात आहे. म्हणजे परत इथे कुठेतरी तो पैशाचा संबंध आला. आणि होरा लग्न त्यांचं हे होरा लग्न लग्नात आलेलं आहे. आता म्हणजे शुक्रापासून व्ययात गेलेलं आहे, ते लग्नात गेलं आहे. धनेश गुरु हा शुक्र आणि शुक्राचा धनेश गुरु कुठे आहे यांचा? धनेश गुरु हा दशमात वृश्चिक राशीचा आहे. धनेश गुरु दशमात वृश्चिक राशीचा आहे आणि वृश्चिक राशीचा एक स्वामी केतू पण सुद्धा आहे, मंगळ आणि कोलार्ड केतू आहे. परत इथे आणि मंगळ मघा नक्षत्रात आहे, त्याचा स्वामीसुद्धा केतू आहे. यामुळे या जातकाच्या चुकीमुळे किंवा नजर चुकीमुळे आपण पाहतो की केतूचं इन्व्हॉल्वमेंट याच्यात झालं आणि या वेळेला याच्या आयुष्यात फार मोठी ही जी घटना घडली, अचानक घडली आणि 51,65,000चा सायबर क्राईम झाला. या व्यक्तीचा कुठलाही मोबाईल बँकिंग नाही,
ऑनलाईन बँकिंग नाही असताना हे घडलेलं आहे. का घडलं तर याच्या त्या 20-20 लाखाच्या FDR होत्या, त्याच्यावर क्राईम घडलं. त्यांनी याच्यावर ओव्हरड्राफ्ट काढले आणि ओव्हरड्राफ्ट काढून त्यांनी जे पैसे ते डायव्हर्ट केलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चंद्र जेव्हा या इतर स्थानात असतो, केंद्र आणि कोनमधून च्या व्यतिरिक्त दुसऱ्या स्थानात असतो, त्यावेळेला आपल्याला की नवतारा दशा वापराव्या, ह्या केव्हाही चांगल्या असतात आपल्याला करतो. आणि याप्रमाणेच आपण व्हायला. आणि त्यावेळेला परत आता यावेळेचं ट्रान्झिट सांगतो मी. आता तुम्हाला यावेळेचं ट्रान्झिट पहा. 6/11ला मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन झाले. 6/11ला ट्रान्झॅक्शन झाले आहे मॅक्झिमम. आणि हे मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन झाले त्यावेळेला चंद्र हा धनुराशीत मूळ नक्षत्रात होता. मूळ नक्षत्र म्हणजे परत केतूचं नक्षत्र. त्याच्यात केतूचं नक्षत्र इतकं इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे की त्यावेळेला 3000 ट्रान्झॅक्शन एका दिवसात झालेले आहे. बँकेच्यामध्ये रेकॉर्ड आहे. आणि बँकेच्या ऑफिसरला किंवा याच्याबद्दल माहिती नव्हती, जे आम्ही केल्यावर त्यांना समजलं. याप्रमाणे आपण पाहतो. आणि शनी शुक्र ही दशा सुरू होती. शुक्र परत चंद्राच्या व्ययात गेला होता आणि वृश्चिक राशीत होता. त्यामुळे परत केतूचा अंबाल त्याच्यात होता. आणि केतूचं इन्व्हॉल्वमेंट इतकं आल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहे, अचानक घडलेल्या आहे. आणि चंद्र तर मूळ नक्षत्र आता मी सांगितलंच होतं. त्यामुळे याच्यामुळे घडणाऱ्या घटना आणि त्याचा मिळणारा रिस्पॉन्स हा जर आपण नवतारा दक्षपणे पाहिला आणि जेव्हा चंद्र 2, 6, 8, 12 आणि 3, 11मध्ये असतो, त्यावेळेला या नवतारा दशा वापराव्या असं मी आपल्याला कळतो. आणि याच्या बऱ्याच केस स्टडीज आहे. मित्रहो, मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. याचं माझं 4 तासाचं माझं हे नुकतंच वर्कशॉप झालेलं आहे. हे मी तुम्हाला 15 मिनटात सांगायचा प्रयत्न केला. धन्यवाद.